हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी उद्योग समूहावरती केलेल्या आरोपानंतर शुक्रवारी म्हणजे काल या उद्योग समूहाचे शेअर्स जे आहेत याच्यामध्ये ब्लडबाथ पाहायला मिळाला. दोनच सेशनमध्ये कंपनीचं मार्केट व्हॅल्युएशन जे आहे हे $51 बिलियन इरेज झालेलं दिसलं. याला आपण असं म्हणूयात की कंपनीचे जे शेअर्स जे आहेत हे 20% घसरले आणि त्यांचं एकूण बाजार मूल्य जे आहे हे 4,17,000 कोटी रुपयांनी कमी झालं. आता या हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांची तसंच या एकूण घटनेची दखल सेबीने सुद्धा घेतल्याचं आपल्याला दिसतंय. सेबी सुद्धा या संदर्भात आता थोडंसं अलर्ट झालेलं दिसतंय. अदानी उद्योग समूह त्यांच्यावरती झालेल्या आरोपांमुळे ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांच्यावरती लीगल ऍक्शन घेईल की काय करेल हे येणाऱ्या काळामध्ये समजेलच. सेबी जी आहे ती स्क्रुटिनी वाढवेलच, पण त्याच्याहून एक मोठी चिंता समोर येताना दिसतेय. ती म्हणजे एक्सपोजर ऑफ LIC अँड SBI इन अदानी ग्रुप्स स्टॉक. आता बघा, LIC चे पैसे जे आहेत ते अदानी उद्योग समूहामध्ये आहेत, यासोबत SBI चे पैसे सुद्धा अदानी उद्योग समूहामध्ये आहेत. LIC चे पैसे आहेत म्हणजे LIC चे स्वतःचे आहेत का? तर नाही. LIC च्या ज्यांनी कोणी पॉलिसी घेतलेल्या आहेत ते हे पैसे आहेत आणि SBI द्वारे जे काही पैसे अदानी उद्योग समूहात लागलेले आहेत ते आहेत सामान्य नागरिकांचे सेव्हिंग वाले किंवा FD वाले हे पैसे आहेत. म्हणूनच या संदर्भातली चिंता जी आहे ती आता मोठी होताना दिसते. मग याचा फटका जो आहे तो SBI ला आणि LIC ला बसणार की सामान्य नागरिकांना बसणार, याचीच आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या एकूण प्रकरणावरती आपल्या इथल्या ज्या बँक आहेत यांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आता बघा, हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समूह त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्याच्यावरती लीगल ऍक्शन घेण्याची तयारी करताना दिसतोय. ते या संदर्भातील अमेरिकेतले जे काही कायदे आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत त्या चाचपून पाहतोय. यासोबतच भारतातील कायदे आणि तरतूद जे आहेत ते सुद्धा चाचपून पाहतोय आणि यांचा आधार घेऊन हिंडेनबर्ग विरोधात ऍक्शन घ्यायची. पण इव्हॅल्युएशन जे आहे त्याचं ते अजून चालू असल्याचं समोर येताना दिसतंय. आता या सर्व प्रकरणाचं जे व्हायचं ते होईल. म्हणजे अदानी उद्योग समूह या हिंडेनबर्ग रिसर्च वरती काहीतरी लीगल ऍक्शन घेईल किंवा हिंडेनबर्ग रिसर्च जे आहे त्याला उत्तर देईल. पण सामान्य नागरिकांचे पैसे LIC मध्ये आणि SBI मध्ये लागलेले आहेत आणि या SBI आणि LIC द्वारे हा पैसा अदानी उद्योग समूहामध्ये लागलेला आहे, जे की प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून आता ही चर्चा गंभीर स्वरूप धारण करताना दिसतेय आणि समाज माध्यमात लोक या संदर्भात व्यक्त होताना दिसत आहेत. करोडो लोकांची खाती SBI मध्ये आहेत आणि आपण हे सर्वजण मान्य करू. LIC मध्ये सुद्धा तितक्याच पॉलिसी असतील. या दोन्ही कंपन्या जर का बघितल्या तर आपल्या देशाचं एकूण जे फायनान्शियल सेक्टर आहे किंवा जी काही एकूण आपली फायनान्शियल सिस्टीम आहे याच्या बॅकबोन आहेत म्हणलं तरी सुद्धा ते चुकीचं ठरणार नाही. किंवा आपण असं म्हणूयात की या दोन्ही कंपन्या आपल्या इथल्या फायनान्शियल सिस्टीमच्या फार महत्त्वाच्या पिलर्स आहेत आणि त्या तितक्या महत्त्वाच्या सुद्धा आहेत. एक फॅक्ट सांगतो, प्रायव्हेट बँकांसोबत तुलना करता सरकारी बँकांनी दुप्पट पैसे अदानी उद्योग समूहाला कर्ज रूपाने दिलेले आहेत आणि हे जे काही कर्ज दिलं गेलेलं आहे या कर्जामध्ये सर्वाधिक वाटा आहे तो म्हणजे SBI चा वाटा आहे 40%. म्हणून विषय गंभीर आहे असं म्हणलं जाते. आता बघा, हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपात जर का तथ्य असेल आणि अदानी उद्योग समूहाने त्यांच्यावरती केलेल्या आरोपाप्रमाणे जर का त्यांच्या शेअर्सच्या किमती जर का फुगवलेल्या असतील, मॅन्युप्युलेट केलेल्या असतील आणि या फुगवलेल्या किमतीचे शेअर्स तारण ठेवून जर का कर्ज रूपाने निधी उभा केलेला असेल तर मात्र SBI ला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं आणि पर्यायाने हे नुकसान सोसावं लागणार आहे ते म्हणजे सामान्य नागरिकांना ज्यांच्या या बँकेमध्ये सेव्हिंग्ज होत्या किंवा FD होत्या. मगाशी मी म्हणालो की प्रायव्हेट बँकांशी तुलना करता सरकारी बँकांनी दुप्पट पैसे कर्ज रूपाने अदानी उद्योग समूहाला दिलेले आहेत. आता बघा, प्रायव्हेट बँकांनी खरं तर जास्तीचा नफा बघून अदानी उद्योग समूहामध्ये पैसे गुंतवणं अपेक्षित असू शकतं किंवा आपली धारणा तशी असू शकते. पण या प्रायव्हेट बँकांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा मुद्दा विचारात घेतला असेल
किंवा अदानी उद्योग समूहावरती ऑलरेडी जे काही कर्ज आहे ते पाहता त्यांनी या उद्योग समूहामध्ये गुंतवणूक करणं टाळलं असेल, त्यांना कर्ज देणं टाळलं असेल, अशी सुद्धा चर्चा होतीये. मग या सरकारी ज्या बँक आहेत की जिथे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अकाउंट आहेत, त्यांनी नेमकी अदानी उद्योग समूहामध्ये काय अपॉर्च्युनिटी पाहिली ज्याच्यामुळं इतका मोठा निधी त्यांना दिलेला आहे, हे समोर येणं गरजेचं असल्याचं सुद्धा म्हणलं जाते आणि ही सुद्धा चर्चा जोर धरताना दिसतीये. LICच्या 8% इक्विटी ॲसेट्स या अदानी उद्योग समूहामध्ये आहेत, ज्याची एकूण किंमत होतीये 74,000 कोटी रुपयांची. आता हा सर्व घोळ चालू आहे, आरोप चालू आहेत, स्पष्टीकरण येत आहेत. मग अशा वेळेस जे आपले इथले राजकीय विरोधक आहेत तर त्यांचे सुद्धा या संदर्भात स्टेटमेंट येताना दिसत आहेत. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी असा आरोप केलाय की काही पर्टिक्युलर उद्योग समूहाच्या वाढीमुळे आपल्या इथल्या समाजामध्ये विषमतेची समस्या वाढलेली आहे आणि सामान्य भारतीय नागरिकांना याची पूर्णपणे जाणीव आहे. पण आपल्याच कष्टाने कमवलेल्या पैशातून आणि सेव्हिंग मधून जर का हे फायनान्सिंग झालेलं असेल तर हे नेमकं झालं कसं हे समोर येणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. सीताराम येचुरी हे म्हणतायत की जर अदानी उद्योग समूहावरचे आरोप खरे असतील तर LIC आणि SBI मध्ये आयुष्याची ज्यांनी कोणी जमापुंजी लावलेली आहे अशा करोडो भारतीयांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आता हे झालं पॉलिटिकल मत किंवा त्यांनी जे काही मत व्यक्त केलेलं असेल ते मनापासून असू शकेल किंवा कसंही असू शकेल. पण या सर्व चर्चा सुरू असताना सरकारी बँकांचं म्हणणं काय? तर सरकारी बँकांचं म्हणणं असं समोर आलेलं आहे की RBIने दिलेल्या लिमिटमध्ये RBIचं जे काही गाईडलाईन आहे त्यामध्येच त्यांनी हे सर्व काही कर्ज किंवा हा निधी जो आहे तो अदानी उद्योग समूहासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. RBI अलाउज फॉर नो मोर दॅन 25% ऑफ अ बँक्स अवेलेबल इलिजिबल कॅपिटल बेस टू बी एक्सपोज टू एनी वन ग्रुप ऑफ कनेक्टेड कंपनीज याचा त्यांनी आधार घेतलेला आहे. SBIचे चेअरमन आहेत दिनेश कुमार खरा. त्यांच्यानुसार अदानी उद्योग समूहाबाबत काहीही चिंता करण्याचं कारण नाहीये. यासोबतच त्यांनी हे स्पष्ट केलंय की जर का येणाऱ्या काळामध्ये अदानी उद्योग समूहाने जर का कोणताही निधी जर का मागितला किंवा निधी उभारणी संदर्भात जर का विचारणा केली तर योग्य तो निर्णय घेतला जाईल. जे काही बोर्ड आहे ते व्यवस्थित याच्यावरती चर्चा करून निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. युनियन बँकेने सुद्धा अदानी उद्योग समूहासाठी निधी उभा केलेला आहे, अर्थातच कर्ज रूपाने. ते सुद्धा या एकूण प्रकरणाबाबत लोड घेताना दिसत नाहीयेत. अदानी समूहाचा कर्जाचा जो वाटा आहे तो भारतीय बँकिंग क्षेत्रातील एकूण कर्जाच्या 0.5% इतका आहे. आता बघा, LICचे अदानी ग्रुपमध्ये असलेले शेअर होल्डिंग जे आहे तेही महत्वाचे. ती आकडेवारी तुम्हाला सांगतो जी मला मिळाली. अदानी एंटरप्राइजेस मध्ये आहेत 4.23%, अदानी पोर्ट्स मध्ये आहे 9.14%, अदानी ट्रान्समिशन्स मध्ये आहे 3.65%, अदानी ग्रीन मध्ये आहे 1.28% आणि अदानी टोटल गॅस मध्ये आहे 5.96%. म्हणजे काय, LICने सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो अदानी उद्योग समूहामध्ये गुंतवलेला आहे. SBIने आता अदानी उद्योग समूहाकडे या एकूण प्रकरणाबद्दल क्लॅरिफिकेशन मागितलेलं आहे आणि नंतर हे क्लॅरिफिकेशन आल्यानंतर SBIचं बोर्ड जे आहे जे काही निर्णय घ्यायचा आहे ते घेईल. पण ही फॅक्ट नाकारून चालणार नाही की मागील महिन्यापर्यंत तरी अदानी ग्रुपचे इंटरेस्ट पेमेंट ऑन लोन्स जे आहेत ते इंटॅक्ट आहेत. आता या ठिकाणचा शब्द फार महत्वाचा आहे बघा. लोनवरचं इंटरेस्ट पेमेंट इंटॅक्ट आहे. मी सगळे म्हणजे जी काही माहिती गोळा करत होतो वेगवेगळ्या ठिकाणावरून तर सगळीकडे हाच शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे इंटरेस्ट पेमेंटचा. म्हणजे आपण म्हणतो की हफ्ता, पण इथे शब्द आहे इंटरेस्ट पेमेंट. हे असं का, याविषयीचं क्लॅरिफिकेशन मला काही सापडलेलं नाही. आता बघा, बँक जर का म्हणतायत की लोड नाहीये, जे काही आहे ते ओके आहे, इतकं काही टेन्शन नाही. पण जर का अदानी उद्योग समूहाचे शेअर्स काही दिवसांपूर्वी या लेवलला होते आणि ते 20% घसरून इथं आलेले आहेत आणि तरी सुद्धा जर का बँक लोड घेत नसतील, 20% इज ओके, गुंतवणूक वगैरे करायची आहे, गुंतवणुकीमध्ये 20% जोखीम ओके आहे असं म्हणलं जातं. पण 20%हून खाली जर का ते 50% येत असेल तर मग मात्र विषय मोठा होऊ शकतो. आणि हिंडेनबर्ग रिसर्चने आतापर्यंत ज्यांना कुणाला एक्सपोज करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी मिसमॅनेजमेंट
मिसमॅनेजमेंट झालेलं आहे आणि त्या संदर्भातले आरोप केलेले आहेत, त्या ठिकाणी त्या कंपनीचं एकूण व्हॅल्युएशन सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 15% आणि नंतरच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरलेलं दिसतंय. आता जर का आपण अदानी उद्योग समूहाने जे काही या संदर्भातलं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे, जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, याच्यावरती जर का विश्वास ठेवला आणि एसबीआयचं म्हणणं सुद्धा जर का मान्य केलं, तर तुर्तास तरी टेन्शन घेण्यासारखं काही नाही असं बँकांचा विश्वास आहे. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या एकूण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे तेही सांगायला विसरू नका. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.